शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे आपल्यासोबत आहेत. सर, अपात्रतेचा निकाल आज येणार आहे, काय अपेक्षा आहे राहुलजी नार्वेकरांकडून, काय निकाल येईल असं वाटतं तुम्हाला? नाही, निकालाविषयी कोणत्याही आपण बोलणं चुकीचं होईल. न्याय मिळेल ही अपेक्षा आहे, परंतु सद्यस्थितीत आरोपीच कशा पद्धतीनं जे न्यायाधीशाच्या भूमिकेत आहे आणि जे आरोपाच्या भूमिकेत आहे, तर अशा पद्धतीनं जर परिस्थिती असेल तर न्याय कोणाकडे, कुंपणच शेत खात असेल तर न्याय कोणाकडे मागायचा हा प्रश्न आहे. आणि ज्या पद्धतीनं हेअरिंगला उशीर लावला, ज्या पद्धतीनं वेळकाढूपणा केला, ज्या पद्धतीनं अध्यक्षच मुख्यमंत्र्याची भेटीगाठी करतात, याच्यामुळं जनतेच्या मनात निश्चित शंका निर्माण झाली. सर, राहुल नार्वेकर यांना खरं तर निकाल द्यायचा, पण 2 दिवसापूर्वी अमित शहा मुंबईत होते किंवा मुख्यमंत्र्यांना ते भेटत आहेत. काल उल्हास बापट जे आहेत घटनातज्ञ, त्यांनी सांगितलं की माध्यमांशी बोलणं कितपत योग्य आहे. तुम्हाला वाटतं की अध्यक्षांनी माध्यमांशी बोलणं टाळायला हवं होतं? आता त्याच्यात कसं आहे, माध्यमांशी बोलूच नाही हा तर प्रघात आहे. आता ते सांगतील मी नाही बोललो, माझ्याकडेच माध्यम आले तर मी काय करू. त्यामुळं वेगवेगळ्या पद्धतीने याच्यावर ट्विस्ट होत असतं. परंतु मला असं वाटतं अशा काळामध्ये ज्याविषयी आपण हिअरिंग घेतली, ज्याविषयी आपल्याला निकाल द्यायचा, त्याविषयी कुठंही बोलणं हे टाळलंच पाहिजे आणि बोलणं हे चुकीचं असतं. सर, पण परवा नार्वेकर असं म्हणाले की जनतेच्या मनातला निकाल येईल, म्हणजे निकाल कोणता येईल? 14 तुमच्या अपात्र ठरतील की 16 त्यांच्या अपात्र ठरतील, काय वाटतं? पण जो कायद्यानुसार व्हावं सगळ्या प्रक्रिया, कारण याला उशीर देखील खूप जास्ती झाला आहे. हे पण आपल्याला अपात्रतेचा निकाल द्यायचा आहे. ह्या लोकांनी पक्षांतर, एक तर यांनी फुटले ना तर फुटा, जा ना कोणत्या तरी पक्षात, फुटू नये वगैरे वगैरे आमचं म्हणे, फुटले झाला जा, काही हरकत नाही, पण कुठंतरी जॉईंट व्हा, हा नियम आहे, हा कायदा आहे. कोणत्या तरी पक्षाचा तर स्वतःचा गट करा 2/3 फोडून, पण या सगळ्या गोष्टी यांनी केलेल्या नाही ना, आणि म्हणून मला असं वाटतं त्याच्याविषयी निकाल अपेक्षित आहे. सर, एक शेवटचा प्रश्न, राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होईल आज संध्याकाळी निकालानंतर असं तुम्हाला वाटतं? वाटतं निकाल लागल्यावरच बोलता येईल ना, आता कसं बोलता येईल? आज 4च्या नंतर निकाल जो आहे तो येणार आहे. तत्पूर्वी अंबादास दानवेंनी आपली प्रतिक्रिया जी आहे ती माध्यमांशी स्पष्ट केली आहे. कॅमेरा पर्सन तुषार नानावरेसह अभिजित पोते, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.